नमस्कार दोस्तों, मैं हूं प्रतीक कुमार और आपका स्वागत है जय भगवान के इस पवित्र और ज्ञान में सफर में। आप देख रहे हो जय भगवान न्यूज, जहां मिलती है आपको आध्यात्मिक, सामाजिक चेतना और ज्ञान से भरे विचार, साथ ही जय भगवान जी के मार्गदर्शन, विचार और देश दुनिया की गतिविधियों की सच्ची और संवेदनशील जानकारी। तो चलिए शुरू करते हैं आज का सफर जय भगवान नाम के साथ। हिंदू मुस्लिम रक्षाबंधन समारंभ 2025 वर्ष 16वां। श्रद्धानंद प्रतिष्ठा पंचकृति संस्था और राष्ट्रीय पवित्र संगठन हिंदू मुस्लिम एकता का प्रतीक रक्षाबंधन समारंभ का आयोजन इस बार भी पहले 15 वर्षों की तरह बड़े उत्साह के साथ किया गया है। इस सम्मेलन का उद्देश्य यही है कि सब हिंदू मुस्लिम एक होकर रक्षाबंधन का त्यौहार मनाएं। राखी बांधने का पावन त्योहार सभी धर्मों को जोड़ने का काम करता है। इस सोच के साथ हर साल ये समारंभ मनाया जाता है। इस वर्ष भी हमारे हिंदू बहनों और मुस्लिम भाइयों को अपने हाथों से राखी बांधकर भाई बहन का इस पवित्र रिश्ते को निभाया जाएगा। विशेष आमंत्रण में कल्याण पवित्र संघ संस्था श्री उड़ान ह्यूमन वेलफेयर चैरिटेबल ट्रस्ट गोरडी स्टेशन के पास मुंबई, आयोजक श्री श्रद्धा गोखले, अध्यक्ष श्री संजय गर्ग, संयोजक श्री तुलसीदास सावंत, श्री सतीश शेट्टे, श्री राम प्रसाद शर्मा, श्री फरीद शेख, श्री सैयद सोहिल, श्री गरीब भाई और श्री रजीब भाई। अतिथि में श्री राजी खिमजी ठक्कर थानावाला जीरो ने कार्यक्रम में आके उपस्थित लोगों को प्रवचन देके उनको मंत्रमुग्ध कर दिया था और सभी लोगों ने इस त्यौहार का उत्साहपूर्वक मनाया गया था। आप देख सकते हो कि ये रक्षाबंधन का त्यौहार ना ही सिर्फ हिंदू लोगों के लिए था, बाकी भाईचारा का एक बड़ा प्रतीक यहाँ पे दिखाई दिया था, जहाँ पर हिंदू मुस्लिम दोनों एक स्टेज पर जमा होकर, एक मंच पर जमा होकर इस त्यौहार को बड़े ही धामधूम से मनाया गया था। आप देख सकते हो यहाँ पे कोई धर्म, कोई पक्ष, कोई जाति भेद नहीं है, बस एक पवित्र रिश्ता को यहाँ पे अच्छी तरह से निभाया जा रहा है। यही है हमारा भारत। यहाँ देख सकते हो यावर्षी जगातील क्रमांकाच्या 4थ्या क्रमांकाच्या लोएस्टो हे शिखर त्यांनी यशस्वीपणे पादाक्रांत केलं। अशा सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट या शिखराची यशस्वी चढाई आणि ऑक्सिजन मार्क्स विना ऑक्सिजन राष्ट्रगीत माउंट एव्हरेस्टवर यशस्वीपणे गाऊन अशी आणि भारतातील एकमेव गिर्यारोहक जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। ठाणे नगर पोलीस स्टेशनच्या अशा जाबाज अधिकारी यासाठी प्रिंट मीडिया, प्रेस मीडिया सर्व इथे उपस्थित आहे आणि पत्रकारांच्या वतीने कुणाल भोईटे आता या कार्यक्रमाचा आभार प्रकट करणार आहे। tambah.
ये नजारा कुछ और है, क्योंकि देखने वालों का नजरिया कुछ और है। ये ना होगा कभी, ये ना देखा जाएगा कभी। अपने मोबाइल में मत लेना दोस्तों, आंखों से मोबाइल से वीडियो उतारने वाला जो है, गाइए ये वो क्षण है, आपको क्षण है, तो गायब का होने वाली बोला जाएगी। कारण पवित्र भाऊ बहिणींचा पवित्र नाताचा उत्सव हिंदू मुस्लिम रक्षाबंधनाचा सरकार, पोलीस दल आणि जनमानसातून एक पुढे आलेलं म्हणून शिवरायाला उभारली. बोलण्याचं असतं भावाला लागतं ठेवी, कारण त्याला देवाई लागतं वळी. त्यामुळे मुस्लिम बांधवांना आपण आमच्या हिंदू बहिणी काही थांबावे झाल्यानंतर पहिला आमच्या मुस्लिम बहिणी सर्व हिंदू बांधवांना राखून आणि त्यानंतर हिंदू बहिणी मुस्लिम बांधवांना राखून हात पुढे करा या सचिन 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 इकडे 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 थांबा थांबता घ्या प्रतीक कुमार को मुंबई वीके न्यूज. प्रतीक कुमार, ओके. और कहाँ के आप? मुंबई से ही हैं. मुंबई मेरी जान. बांधा बांधा
तो लाइव है लाइव अभी आप मोबाइल में करो, देखिए आगे लगे आपके उधर अरे आओ मला सांगायचे आपा पूजे बांधतो सगळ्यांचं घेतोय तो चलो साथ में फोटो पड़ोगे पूरा ले लिया काका बरं आहे ना हाथ आगे करो ऐसा हाथ आगे करो एक कमी नाही आहे लो दोन्ही शिखरावर पाय ठेवणारी ही महाराष्ट्र पोलीस दलातील पहिली महिला सदस्य आहे आणि या दोन्ही शिखरावर देशाचं राष्ट्रगीत गाणारी भारतातील पहिली गिर्यारोहक आहे. आणि एक भारतीय नेतृत्व आहे ते दिवंगत आईवडिलांना जगावेळी श्रद्धांजली. तो दोस्तों देखा, ये तो हमारे श्री नानजी किमजी ठक्कर जी, जिन्हें हम सब थाना वाले या प्रेम से जय भगवान कहते हैं, एक ऐसे व्यक्ति जिन्होंने अपनी जिंदगी सेवा, मार्गदर्शन और सामाजिक कल्याण के लिए समर्पित कर दिया है। हर कदम पर हर काम में उनका एक ही लक्ष्य होता है, लोगों का भला हो, समाज का विकास हो। चलिए अब बढ़ते हैं आगे और देखते हैं आज के पवित्र सफर की कुछ और जानकारियां। मला वाटतं 16 वर्ष झाले आपल्याला पवित्र कार्यक्रमाला पोलीस ऑफिसर त्याचप्रमाणे देव भव म्हणजे महिला विद्यार्थी एक सरकार 16 वर्षापासून रक्षाबंधन सर्व धर्माचे करत आहोत. खरोखर आपल्याला सर्व देवाची कृपा आहे की सर्व नेहमी अजून असते आणि एक दुसऱ्याला प्रोत्साहन मिळेल. ACP मॅडम
सन्माननीय देशमुख साहेब, सन्माननीय चौधरी साहेब, मंचावर उपस्थित ऋताताई आव्हाड, आमच्या मुंबईकर मामी, महेंद्रजी जैन, कलेजी मोळी, अनिलजी मेमन आणि त्यांच्या माध्यमांनी या कार्यक्रमाचं आयोजन होतं ते सचिनजी चव्हाण, त्याचबरोबर सचिनजी काकाणी, शरदजी, जयशा, आई सोनावणे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व बंधू भगिनी. फक्त कार्यक्रमाला उशीर भरपूर झाला आहे. 10:30 वाजता काही लोक आपल्यामध्ये या इकडे थांबलेले आणि या इकडे बरेचशा भगिनी आपल्या घड्याळ बघत होते, त्यांना त्यांचं लक्ष सारख्या घड्याळाकडे जात होतं. त्याच्यामुळे फार जास्त आपल्या सगळ्यांचा वेळ घेणार नाही. पण सचिनजी खरं तर तुमच्या शिवमुद्रा प्रबोधिनी आणि ठाणेनगर पोलीसच्या माध्यमाने एक मानवतेचा ही एक चळवळ आहे असं मी मानतो. कारण कुठल्याही कार्यक्रमाला जर 16 वर्ष सातत्याने होत असेल तर हा कार्यक्रम नाही, ही एक चळवळ आहे. आणि ही चळवळ मानवता टिकवण्याच्या दृष्टिकोनाने आपण सातत्याने राबवत आहे. यासाठी मनापासून आपल्या सगळ्यांचं याच्यामध्ये अभिनंदन करतो. आणि एक अशा स्तुती उपक्रमाला दरवर्षी आपण आम्हाला सातत्याने बोलवता, आम्हाला या कार्यक्रमाला यायची संधी भेटते, यासाठी मी आयोजकांचा मनापासून आभार व्यक्त करतो. हे खरं तर जाती धर्माच्या पंथाच्या पलीकडे हा एक सण आपण सगळेजण आनंदाने साजरी करत असतो. त्याच्यामध्ये कुठल्याही जातीय धर्मीय विचारांचं कुठेही गंध येता कामा नये या दृष्टिकोनाने आपण या गोष्टीचं आयोजन करतो. त्यासाठीही मी आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो. आजच्या दिवसाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपले धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद. खूप सगळ्याच व्यक्ती तिकडे बसलेल्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आहेत. कोणी राजकारणातलं आहे तर कोणी धर्मातले आहेत आणि कायदा सुव्यवस्था राखणारे, पण ज्यांच्यावर विश्वास टाकून आपण दोन्ही सोपवू शकतो असे पोलीस डिपार्टमेंटचे पण लोक आहेत. यावर्षी खूप वेगळी वेगळी लोकं आली आहेत वेगळ्या वेगळ्या स्तरातून. खूप आनंद झाला हे बघून. आणि ठीक आहे, नुसतंच आपण नुसतं ह्या सणांपुरतं आम्ही हिंदू मुस्लिम एक आहोत, आज तर ख्रिश्चन कम्युनिटीचे पण आले आहेत मास्टर्स, हे बोलून काही होत नाही. जेव्हा आपल्या घरामध्ये मूल लहान असतं तेव्हापासून आपण त्याच्या मनामध्ये जी आपल्या पुस्तकामध्ये एक प्रतिज्ञा असायची ना, मी भारतीय आहे, सारे भारतीय माझे मानव आहेत, ही प्रतिज्ञा लहानपणापासून जर आपण त्या मुलांना शिकवली तरच ते मूल पुढे जाऊन अशा कार्यक्रमांना येईल. आणि काही वर्षांनी हे कार्यक्रम खऱ्या अर्थाने फक्त कार्यक्रम राहतील, त्याच्यामधून समता, बंधुभाव, दोन धर्मांमधलं वगैरे. शेवटी धर्म ही जगण्याची पद्धत आहे, हे मी नेहमीच सांगते की ती फक्त जगण्याची पद्धत आहे. जर मी देवाला मानते, तुम्ही अल्लाला मानतात, जैन त्यांच्या तीर्थंकरांना मानतात, बौद्ध गौतम बुद्धांना मानतात, पण प्रत्येक धर्म हा माणुसकीचा संदेश देतो. ज्या वेळेला धर्म बनले, हिंदू धर्म नव्हताच, जेव्हा गौतम बुद्ध होता तेव्हा धर्म नव्हता, आणि मग जे जे धर्म आले त्यावेळेला बनले असतील जे काय असेल, पण शेवटी काळाबरोबर आपणही थोडंफार बदललं पाहिजे. जर मला वेस्टर्न कल्चर चालतं, कपडे चालतात, फोन चालतात, गॅजेट्स चालतात, तर मग बाकीच्या ठिकाणी मी एवढी धर्मांत किंवा सनातनी शब्द जरा अनकॉन्स्टिट्युशनल झालाय असं मी का असायला पाहिजे. सनातनी म्हणजे जुन्या विचारांचं असं मला म्हणायचं आहे. म्हणजे तर बाकी सगळ्यांना सगळं कळत असतं, म्हणजे काय खावं, काय प्यावं, काय बघावं, काय करावं, हे सगळं कळत असतं. तर इकडेच जेव्हा धर्माची गोष्ट येते तेव्हा मला का लागतात उपदेशक, धर्मगुरू का लागतात? एवढी सारासार विवेक बुद्धी माझ्याकडे नाही आहे का? ती असायला पाहिजे. त्यामुळे जेव्हा माणूस आधी मला भेटायला येतो तर मला वाटतं आधी त्याला माणूस म्हणून सन्मान द्या आणि मग धर्म त्याच्या मागे आला पाहिजे. हल्ली आधी येणाऱ्या माणसाचा धर्म आपण विचारात घेतो आणि मग आपण विचार करतो की आता काय करायचं. थँक्यू सचिन, नेहमी तुम्ही मला बोलवता, माझा आदर तिथे करता, आपण माझा ऐकून घेता. पण मी यांना दरवर्षी त्यांना राखी बांधायचे. हो, अच्छा अच्छा, हां, आज ते कुठे दिसले नाही. ठीक आहे, माझा त्यांना नमस्कार सलाम सांगा.
आणि खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. या क्षणी भेटूया. आजचा हा जो कार्यक्रम आहे तो शिवमुद्रा प्रबोधिनी आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचं हे 16वं वर्ष आहे आणि माझं स्वतःचं हे 3रं वर्ष आहे या कार्यक्रमाचं. आता हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे हा जातीय सलोखा अंतर्गत आपण आयोजित केला आहे. पण यावेळी मला आवर्जून सांगावं वाटतं की आपल्या समाजामध्ये जातीय सलोखा आहे म्हणूनच आपल्या शांततेने आपण नांदू शकतो समाजामध्ये. फक्त या कार्यक्रमाद्वारे आपण जातीय सलोखा जो आहे तो अधिक दृढ करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु जातीय सलोखा आहे, आपण भारत या देशात राहतो, त्याच्यामध्ये असं म्हणतात की प्रीत हे यहाँ की रीत सदा व भारत का रहने वाला हो. तसं आपण या भारत देशात राहतो आणि या भारत देशाची रीतच प्रीत आहे. त्यामुळे पोलिसांसाठी पण मी सांगू शकेन कि किसी को हिंदू नजर आता है, किसी को मुसलमान नजर आता है, किसी को क्रिश्चियन तो किसी को बौद्ध नजर आता है. हम तो अंधे पुलिस वाले के साथ हमें तो बस इंसान नजर आता है. तर रक्षाबंधन हा जो सण आहे तो प्रेम, काळजी आणि आदर या अतुलनीय बंधनाचे प्रतीक आहे. परंतु व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं आपण तर राखीचा सण हा वैश्विक बंधुता आणि बहिणीचा एक आंतरिक संदेश आपल्याला देत असतो. अशा प्रकारे राखीचा जो सण आहे तो सामाजिक आध्यात्मिक महत्त्व असलेला संदेश आपल्याला देतो. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की आपण जे राखी का त्योहार तो इसको क्यों है मजहब की दीवार. त्यामुळे सगळ्यांनी आपण हिंदू मुस्लिम असा भेद न करता हा जो आजचा कार्यक्रम साजरा करतोय हा खरं तर खूप चांगला संदेश आपण समाजाला देत आहोत. आणि आम्ही जर म्हणाल पोलिसांचं जर म्हणाल तर आमच्यासाठी आमची खाकी हीच आमची राखी आहे. त्यामुळे तुम्ही पाहिली नाही तरी आम्ही करणारच आहोत. त्यामुळे ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि ठाणे आयुक्तालयाच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम साजरा केलाय आणि आपण त्याला सर्व आवर्जून उपस्थित राहिले आणि यापुढेही आपण हा कार्यक्रम साजरा करू यासाठी शिवप्रतिष्ठान यांना सुद्धा शिवमुद्रा प्रबोधिनी यांना सुद्धा माझ्या खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. जोरदार कार्यक्रम आणि यानंतर ठाणे शहरात असं व्यक्तिमत्व जे जनमानसाशी परिचित विकासाची कोट करतो. वेल एज्युकेटेड अँड वेल ट्रेन्ड. जे वेल एज्युकेटेड असतात ते जग घडवतात, लोक घडवतात. आणि जे वेल ट्रेन असतात ते रोडावर तुम्हाला आम्हाला वेल एज्युकेशनचं भाषा सांगत नाही. ताईंनी सांगितलं, सरांनी सुद्धा सांगितलं, ज्याबद्दल ते शिक्षणाबद्दल बोलत होते त्यावेळेस मला थोडं आवर्जून आठवलं शिक्षणाबद्दल. आणि त्याबद्दल सर सांगत होते, त्यांचा अनुभव आम्हाला बसून सांगत होते. सिगारेट या गोष्टीबद्दल ते सांगत होते. आज विचार करतो या तरुण पिढीचा शिक्षणाचा. एकच गोष्ट मी तुम्हाला आठवण करून देतो आणि मी माझ्या जागेवर स्थानापन्न होईल. शिक्षण 50 साल में हम चौथा माला चढ़ने के लिए 10 बार सोचते हैं. ये तो शिखर में हमारा राष्ट्रगीत के साथ भारत का तिरंगा जोड़ने लगा. ये है वो हस्ती जिन पर हमें गौरव है, जिन पर हमें राज है. क्या बात है मॅडम, आपलं मनपूर्वक अभिनंदन. शरीरयष्टी सन्मात्र असली अहो आजकाल 40 वर्षाची मुलं 3ऱ्या वर्गात चालताना भाग आणि भारतातील एकमेव लीडरवर जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. ठाणे नगर पोलीस स्टेशनच्या अशा जाबाज अधिकारी सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट या शिखराची यशस्वी चढाई आणि ऑक्सिजन मास्क विना ऑक्सिजन मास्क इसवी सन 2024 मध्ये वयाच्या 50व्या वर्षी म्हणजे 50 इयर्स पहिल्या हा सत्कार
कोणाचा आणि या क्षणी आम्ही का घेतोय ते आपण ऐकूया. सत्कार नीट आहे का सर्वांना? हा सत्कार त्या व्यक्तीचा आहे, त्या हस्तीचा आहे ज्याने इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी MA केलेलं. आणि जरा जोरदार टाळ्या वाजवूया. ज्याने मुहूर्तमेढ रोवली या कार्यक्रमाची त्या व्यक्तीचा सन्मान होतोय. बारीक बारीक गोष्टी ते बघत होते. हे काय पाहिजे, हे काय लागणार आहे, माणसं कुठून येणार आहे, हॉल कसा भरेल, खुर्च्या किती लावणार आहे, वेळात वेळ लावून काल ते इथे जातीने हजर झाले. हॉलची निगराणी केली. सकाळी 10चा कार्यक्रम होता आणि चौधरी साहेब हॉलवर हे आमचे सहकारी होते, बिचारे वारले. ते खान मॅडम, मी, साजी आणि जयशाह उमेदवारी यांची थोडी मंडळी होती आणि फक्त 5-25 लोकांमध्ये कार्यक्रम सुरू झाला. त्याचप्रमाणे उपस्थित या ठिकाणी अभिमानाने सांगू शकतो की या ठिकाणी आज मोगरा म्हणजे मागेरीतून सुरुवात झाली. मागेरी, राबोडी, मोगरा, कळवा आणि हजोरी या ठिकाणी तमाम हिंदू आणि मुस्लिम बांधवाला एकदा जोरदार टाळ्या या सर्व मुस्लिम आणि हिंदू बांधवांसाठी. खरं तर या ठिकाणी खास मॅडम आलेले आहेत की त्यांना नंतर व्यासपीठावर बोलवलं आणि करणार आहे की त्यांचा सत्कार करायला. त्याचं कारण स्कूलमध्ये 2008 साली हा कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमाची तिथे मुहूर्तमेढ रोवली गेली. 2006 हे आमचे सहकारी होते, बिचारे वारले. ते खान मॅडम, मी, साजी आणि जयशाह उमेदवारी यांची थोडी मंडळी होती आणि फक्त 5-25 लोकांमध्ये कार्यक्रम सुरू झाला. त्या तारखेला ते त्यांना बुकिंग जरी आली तरी ते बुकिंग घेत नाही. त्याचं सुद्धा मनापासून या ठिकाणी रूप व्यक्त करतो. खरं तर चौधरी साहेब मागच्या वेळेला ट्रॅफिकमध्ये असताना हा कार्यक्रम त्यांनी बघितला होता. ॲडव्होकेट सन्माननीय ज्योती कृष्णकुमार मॅडम यांचा आगमन आहे. जोरदार टाळ्या वाजवूया. सभी मान्यवरों का हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचं स्वागत. अब बढ़ते हैं आगे और देखते हैं आज के पवित्र सफर की कुछ और जानकारियां. वेल एज्युकेटेड अँड वेल ट्रेन. जे वेल एज्युकेटेड असतात ते जग घडवतात, लोक घडवतात. आणि जे वेल ट्रेन असतात ते रोडावर तुम्हाला आम्हाला विथ एज्युकेशनचं भाषा सांगत नाही. ताईंनी सांगितलं, सरांनी सुद्धा सांगितलं, ज्याबद्दल ते शिक्षणाबद्दल बोलत होते त्यावेळेस मला थोडं आवर्जून आठवलं शिक्षणाबद्दल. आणि त्याबद्दल सर सांगत होते, त्यांचा अनुभव आम्हाला बसून सांगत होते. सिगारेट या गोष्टीबद्दल ते सांगत होते. आज विचार करतो या तरुण पिढीचा शिक्षणाचा. एकच गोष्ट मी तुम्हाला आठवण करून देतो आणि मी माझ्या जागेवर स्थानापन्न होईल. शिक्षण सगळ्यात आधी हाच सगळ्यात मोठा या देशाला सगळ्यात मोठा किंता, सगळ्यात मोठा दिलेला स्लोगन आहे की तुम्ही नामी विविध आहोत परंतु त्यातच आमची एकता आहे. आणि ही एकता कोणीच तोडू नये यासाठी तुम्ही नामी सक्षम आहोत. May the God bless you all and thank you for giving us an invitation. Thank you. गोष्ट एवढा मोठ्या परिसरामध्ये किती शासकीय अधिकारी कर्मचारी सतत बंदोबस्त, सततची आंदोलन, तिकडे बंदोबस्त, गस्त घालणं, या विभागाला शांतता सुरक्षा प्रदान करणं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झालं त्या सन्माननीय असिस्टंट कमिशनर पोलीस श्रीमती प्रियाताई ढाकणे ढमाळे प्रतीक कुमार को मुंबई वीकेंड न्यूज. प्रतीक कुमार, ओके. और कहाँ के आप? मुंबई से.
भाईजान। નાનજીભાઈ એવી અપાર શક્તિ ધરાવે છે અને શક્તિની બુલંદી ને કારણે થઈને જ એ આજે આ સ્થાને પહોંચેલા છે. રક્ષાબંધનના દિવસે આજે જ્યારે આ એક નહીં એવી અનેક બહેનોના કાયમ માટે આશીર્વાદ લીધા છે. અનેક બહેનોની અંદર કેટલી 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 જગ્યાએ લગ્નોની અંદર એવા ગરીબોની હાજરી આપી છે. કેટલાય મંદિરોની અંદર તપસ્યા એમણે પોતાની કરી છે. ધર્મ, શક્તિ અને પુણ્યનું જે બુલંદી છે એ એમની પાસે છે. હંમેશા ખોબે ખોબે એમણે લૂંટાવ્યું છે અને ઈશ્વર પણ કેવો પરવરદિગાર છે, એમણે સુપડે સુપડે નાનજીભાઈને પીરસેલું છે. અને આવી અપાર શક્તિ ધરાવનાર નાનજીભાઈને આજે રક્ષાબંધનના દિવસે અનેક અનેક શુભકામનાઓ. અને હે ઈશ્વર, હે પરમાત્મા, એમને હજી જ્યાં સુધી આ આગળ દુનિયાની અંદર વર્ષો સુધી જીવંત રાખે અને ત્યાં સુધી હજી કળિયુગ નહીં આવે. સતયુગનો આ વ્યક્તિ હંમેશા સતયુગને જ્વલંત રાખશે એવી અમારી દિલની શુભકામના. नानजी भाई ने मुझे इनवाइट किया था और हम दोनों पुलिस कमिश्नर थाना नगर पुलिस स्टेशन से आए थे, असिस्टेंट पुलिस कमिश्नर, और सर्वधर्म के हिंदू, मुस्लिम, क्रिश्चियन, जैन, सभी अलग अलग जात पात के भेदभाव के बगैर सब लोग बहनों ने भाइयों को राखड़ी बांधी, मुस्लिम बहनों ने हिंदू भाइयों को राखड़ी बांधी, हिंदू बहनों ने मुस्लिम भाइयों को राखड़ी बांधी. और प्रेम का व्यवहार जो है, विनोबा भावे के शब्द में कहूंगा तो एक दिल दूसरे दिल यानी विश्व के सभी दिल से जुड़े और वो प्रेम की गंगा बहती जाए, बहती जाए, बहती जाए. ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. तो ये प्रेम की गंगा जो शुरुआत हुई है आज, और नानजी भाई तो प्रेम का मेरे पास शब्द नहीं है, वर्ड्स में ये एक्सप्रेस नहीं करता हूँ, मेरे रोंगटे खड़े हो रहे हैं, यही काफी है. इनके लिए शब्द एक मर्यादा हो जाती है. अमर्यादित व्यक्ति है, अमर्यादित व्यक्तित्व है, और इनकी जो प्रेम भावना है वो सभी में पसरती रहे, ऐसी मंगल भावना. और जैसे उन्होंने शुभेच्छा दी, बहनों की, माताओं की, दीकरियों की तो शुभेच्छा है ही उनको, लेकिन हमारी मंगल कामना है कि दीर्घ से दीर्घ आयुष्य उनको शक्ति दे. 102 नॉट आउट में, 102 में भी नॉट आउट नहीं रहे, 110 विश्व के सबसे ज्यादा आयुष्य वाले वो व्यक्ति बने. ऐसी मंगल शुभ भावना के साथ मैं अपना बात यहाँ पे अस्तु करता हूँ. तो देखा आपने, जहाँ हम थक जाते हैं वहीं से जय भगवान से नानजी, खिमजी, टक्कर थाना वाला अपना सफर शुरू करते हैं. उनका हर कदम, हर कार्य हमें यही याद दिलाता है, मंजिल उन्हीं को मिलती है जो कभी रुकते नहीं. आज के इस पवित्र सफर में हमें ये प्रेरणा मिलती है कि रुक जाना नहीं तू कभी हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. तो दोस्तों, आज के लिए इतना ही. फिर मिलेंगे कल एक नई सफर, नई सोच और नई प्रेरणा के साथ. तब तक के लिए जय भगवान जी के मार्गदर्शन में. जय भगवान, जय भगवान, जय भगवान.